प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी अचलपूर मतदारसंघाच्या विविध ठिकाणी दौरा केला। कोठारा, सालेपूर, पांढरी, बेलखेडा, हत्तीघाट, मल्हारा, निमकुंड, वलसर, त्यानंतर गौरखेडा, कुणबी, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगावगडी या गावांमध्ये झंझावाती प्रचार केला। प्रहार जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांना बहुमताने विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं। प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ झंझावाती दौरे केले जात आहेत। सभा, गाठीभेटी, पदयात्रा यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून दिनेश बुब यांना निवडून देण्याचं आवाहन केलं जातंय। आमदार बच्चू कडू यांनी अचलपूरमधील छोट्या छोट्या गावांना भेटी दिल्या, प्रचार केला। अचलपूर हातमाग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी बैठक घेतली। त्यानंतर कठोरा, सालेपूर, पांढरी, बेलखेडा, हत्तीघाट, मल्हारा, निमकुंड, वझर, गौरखेडा, कुणबी, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगावगडी येथे भेट देण्यात आली। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये झंझावात दौरा सुरू आहे। भाऊ, एकूणच सुरुवात जशी केली होती तेव्हा म्हटलं जात होतं की राणाची बी टीम म्हणून बच्चू कडूचा उमेदवार आहे, परंतु ज्या प्रकारे आपण प्रचारामध्ये म्हणजे पाऊल टाकत आहे प्रत्येक पाऊल, यावर काय म्हणणं? अतिशय मजबूतीनं कार्यकर्ता जनता सोबत आहे, कारण लोकांना माहीत आहे का बच्चू कडू आणि प्रहार हे जनसामान्यांसाठी लढणारं एक संघटन आहे। ते सामान्य माणसासाठी जात पात धर्म पंथ न पाहता कुठल्याही स्थितीत आम्ही फाईट देतो लोकांसाठी। आम्ही मंत्र्याला सुद्धा विचार करत नाही। आजपर्यंत केलेलं 20 वर्षातलं काम हे प्रहार संघटनेनं अतिशय सामान्य लोकांसाठी केलेलं आहे। अतिक्रमणमध्ये राहणारे लोक असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, रोजगाराच्या संदर्भात काही विषय असेल, तर हे सगळे गोष्ट आपण विधानसभेमध्ये एकंदरीत जो आवाज उठवला त्यावर लोक असं म्हणतात की तुम्हीच एकटे बोलताय बच्चू। शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी बोलणारा कोण आहे या महाराष्ट्रात? तर ते बच्चू कडू आहे। आणि त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये उत्साह आहे का या पार्टीचा जर माणूस लोकसभेत गेला तर जे लोकसभेमध्ये आमच्या नवनीत राणा गरिबांसाठी काहीच बोलले नाही, ते फक्त साड्या वाट्यापुरतं एवढ्या मर्यादित राहिल्या, तर हे लोकांना आता कळून चुकलं आणि मग गावागावातले लोक एकखट्टा होऊन आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहे। सभेला न बोलावता लोक, गाडीनं सांगता लोकांच्या गर्दी तुम्ही पाहिल्या असेल, आणि प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे आता राणा हा विषय संपलेला आहे। कुठेतरी या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचे लोक, काँग्रेसमध्ये ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं असे लोक सुद्धा भाजपमध्ये जातात, आणि एकीकडे प्रहारमध्ये गावागावामधून युवकांचा प्रवेश सुद्धा झालेला आहे। आता राष्ट्रवादीचे लोक आमच्यामध्ये प्रवेश केला, काँग्रेसच्या लोकांनी, सरपंचांनी प्रवेश केलेला आहे। मला असं वाटतं का काँग्रेस आता पूर्णतः देशामध्ये खिळखिळ झालेली आहे, ताकद राहिली नाही। काँग्रेस म्हणजे बगर दाताचा शहर आहे, त्यांना दातच नाही आहे। आपण ज्या प्रकारे महायुतीला समर्थन दिलं बाकी ठिकाणी, आणि आपण सुद्धा NDAचे घटक आहे, तरी सुद्धा आपण एक विरोध म्हणून राणाचा विरोध म्हणून हा कॅन्डिडेट टाकलेला आहे। त्याचे पडसाद राज्यात इकडे पाठिंबा दिला नाही। युती आपण राजू शेट्टी जे शेतकऱ्यासाठी लढते त्यांना पाठिंबा दिला आहे। नागपूरमध्ये रामटेकमध्ये आमच्या काही कार्यकर्त्याचं तिथलं राजकीय सेटिंग आहे म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला, असं कोणालाही आम्ही हे केलेलं नाही। आमचा प्रश्न आहे का इथल्या अमरावतीची लोकसभा ही अमरावतीकरांसाठी जिंकली पाहिजे। आपण पाहतो का हा पक्ष, प्रहार पक्ष हा अमरावतीत तयार झालेला आहे, अमरावतीतून याचं उगमस्थान आहे, आणि अमरावतीतल्या या संघटनेला, पक्षाला जर ताकद भेटली तर उद्या 15 आमदार या अमरावतीकरांचे राहील, हक्काचे आमदार राहील। जे महाराष्ट्रातले जरी असले तर ते हक्कांचे अमरावतीचे राहील, आणि अमरावतीचा आवाज राजकीयदृष्ट्या मजबूत होईल, आणि राजकीयदृष्ट्या मजबूत झाली तर विकासाची एक वेगळी पहाट निर्माण होईल, आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। एकूणच महाराष्ट्रामध्ये जर आकडे बघितले तर प्रहार पक्ष हा 5व्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये येतो। राज ठाकरे यांनी NDAला समर्थन दिलं, भारतीय जनता पार्टीसोबत गेले, स्वतः त्यांनी हिंमत नाही केली की एके उमेदवार खासदारकीचा टाकावा, आणि प्रहारने ती हिंमत दाखवली। काय कुठं ना कुठं लोक अटकले असतात, काही ना काही त्यांचे कारणं असतात, वेगळे काही सेटलमेंट झालेल्या असतात, वेगळ्या काही बोलण्या झालेल्या असतात,
आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही लोकांशिवाय जेव्हा आम लोकांचा प्रश्न येतो, जनतेचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही पक्षपेक्षा हा काही विषय आमच्या डोक्यात राहत नाही. आणि म्हणूनच आम्ही अग्निकुंडात उडी टाकलेली आहे. आणि हा अग्निकुंड उडी टाकून जे तानाशाही आहे ते आम्ही खतम करणार आहोत. आणि याच्यातून एक तुम्हाला आम्हाला प्रकाश देणाऱ्या दिव्याची ज्योत आम्ही इथं निर्माण करू दिनेश ग्रुपच्या माध्यमातून. आणि एक विकासाची नवीन पाठ हे अमरावती जिल्ह्यात सुरू करू. शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये जेव्हा बळवंत वानखडे यांची उमेदवारी आली आणि बळवंत वानखडे बच्चू भाऊला चालत नाही, काही बौद्ध बांधवांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे की बाबा या उमेदवाराला विरोध म्हणून दिनेश भोसलेला उमेदवारी टाकली आहे. आणि आम्ही जर नसतो तर बळवंत वानखडे स्पर्धेतही राहिली नसते. राणा एवढ्या मतानं निवडून आले असते कदाचित असं लोक म्हणतात. आता बळवंत वानखडे राणा हा आमचा विषय नाही आहे. काय होतंय का, मोठे पक्ष अशा प्रकारच्या लहान पक्षाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं आहे का, बळवंत वानखडे मुळंच आता आम्ही पडलो नाही पाहिजे हा विचार लोकांनी केला पाहिजे. कारण बळवंत वानखडे हे अतिशय शांत स्वभावाचे माणसं आहे. ते संसदेमध्ये काय बोलन असं मला काही गॅरंटी नाही. कारण इथं आपण पाहतोय चौफेर खिलाडी पाहिजे, एक रन पण काढता आला पाहिजे, चौका पण मारता आला पाहिजे, छक्का पण मारता आला पाहिजे. बळवंत वानखडेमध्ये ते स्थिती सध्या दिसत नाही. त्याच्यानं निवडून आल्यानंतरही लोक याचा भ्रमनिराश जसा नवनीतजी राणानं केला तसा भ्रमनिराश झाला नाही पाहिजे. आमचा जो गडी आहे हा कार्यकर्ता आहे आणि प्रहार ज्या स्टाईलनं काम करतं ते लोकांना पसंत आहे. त्याच्यानं लोक बळवंत वानखडेचा वगैरे पंचाचा किंवा नवनीत राणाचा विचार करणार नाही. शिट्टी वाजून सगळ्याला थांबवणार आहे. देशामध्ये ज्या प्रकारे आज अमरावतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावं लागलं प्रचारासाठी नवनीत राणांच्या, आता काल परवा 1-2 दिवसानंतर राहुल गांधी सुद्धा जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते सुद्धा येत आहे. आणि एकीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष 3 नेत्यांचे राष्ट्रीय स्तरावर काय वाटते या विषयावर? अकार्यक्षमता आहे. मोदीजी काल काय म्हटलं का, मैं खडा हुआ ऐसा देखकर नवनीत जी को हुट मारो. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट सांगितलं का हिच्याबद्दल लोक नाराज आहे, हे अकार्यक्षम आहे. म्हणून मोदीजीला असं म्हणायला लागलं ना, मले पाहून मत द्या. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट केलं कि ये काम करने वाली महिला नहीं है, नवनीत जी काम नहीं कर सकती, ये काम में नहीं आती, इसके खिलाफ बहुत नाराज़गी है. इसलिए मोदी जी को कहना पड़ा कि भाई मेरे को देखकर वोट मारो. ये स्थिति नौबत अगर देश के नेता पर आती है तो इससे शर्मिंदा तक बात नहीं हो सकती है. अमित शाह और योगी जी ने बच्चू कडू का नाम के डर से सभा तो नहीं कैंसिल कर दिया? नहीं, मुझे वो पता नहीं. हम किसी को डराते नहीं, जो डराते हैं उसको हम डराते हैं. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी एकलासपूरमध्ये बच्चू कडू यांचे जंगी स्वागत केले. आपल्यासोबत देवगावचे सरपंच आहेत आणि गजानन येवले यांना महाराष्ट्र शासनाचा कित्येक वेळा स्वच्छता पुरस्कार मिळालेला आहे, ग्रामपंचायतीला सन्मान मिळाला आहे. काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. उमेदवारी दिलेली आहे आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिनेश ग्रुपची ओळख आहे. आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक या प्रहार संघटनेशी जुळत आहे आणि चांगल्या प्रकारे अमरावतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक सक्षम उमेदवार म्हणून दिनेश ग्रुपकडे पाहण्यात येत आहे. म्हणून या मेळघाट मतदारसंघातील सर्व जनतेचा कल दिनेश ग्रुपकडे गेलेला आहे आणि त्यांच्या मदतीस सगळे लोक धावत आहेत. एकूणच मागे आपण स्वतः नवनीत राणा यांचं काम करताना दिसून येते. नवनीत राणा यांना आपण निवडून दिल्यानंतर काय अपेक्षा होती? या 5 वर्षामध्ये नवनीत राणा जे आपला सांसद होत्या यांनी 5 वर्षामध्ये पाहिजे तसा विकासाचा काम केलेला नाही आहे. आपले रेल्वे बंद पडलेली आहे. त्याचप्रमाणे जे दुर्घाट रेल्वे मेळघाट मतदारसंघामध्ये जे अकोटची रेल्वे होती ते सुद्धा बंद पडली. फिंडले मिल बंद पडला. अशा केंद्राच्या अनेक योजना आलेल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाल्याच नाही. म्हणून लोकांची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि लोकांची नाराजी आहे. काय वाटते, काय व्हायला पाहिजे मेळघाटासाठी? तुम्ही इतक्या वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करता, विविध आज तुम्हाला तुमचा समाज एक मोठा समुदाय आहे, काय व्हायला पाहिजे आदिवासी बांधवांना? पण मेळघाटमध्ये ज्या टायगर प्रोजेक्टमुळं लोक त्रस्त झालेले आहे. आज
घाटा खूप चालू आहेत आणि रोडच्या परवानग्या नाही, रस्ते खराब झालेले आहेत आणि केंद्र शासनाकडून ज्या परवानग्या मिळाल्या पाहिजे, जसं आपला चिखलदऱ्याला जे कायवाक्स आहे हे सुद्धा 5 वर्षापासून बंद पडलेलं आहे, की जे जागतिक लेवलचं हे कायवाक्स आपल्या मेळघाटमध्ये बनत आहे आणि इथं पूर्ण देश विदेशातील लोक येतील, परंतु असे अनेक अडचणी या टायगर प्रोजेक्टमुळं अडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाहिजे तसे सांसदांनी जे नवनीत राणा होते यांनी पाहिजे तसं काम केलेलं नाही, म्हणून लोकांचा रोष त्यांच्यावर आहे आणि दिनेश बुब हा पर्याय म्हणून लोकांचा कल या प्रहारच्या उमेदवाराकडे लागलेला आहे. मला एक सांगा की इकडे मोठे मोठे नेते प्रचाराला येत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, अजून मोठे मोठे राहुल गांधी सुद्धा परवा दिवशी येत आहे आणि आपल्याकडे बच्चू कडू राजकुमार बच्चू कडू राजकुमार पटेल हे शेतकरी नेते म्हणून ओळखल्या जातात. आपण पाहतो आहे की ग्रामीण भागामध्ये घरकुलाला 1.25 लाख रुपये आणि शहरी भागामध्ये 2.5 लाख रुपये. या माणसात असे भेद सारखं असं आम्हाला वाटतं आहे की शहरातली माणसंच आहेत आणि ग्रामीण भागातही माणसं आहेत. वास्तविक शहरात तरी सगळ्या सुविधा जाग्यावर उपलब्ध होतात आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधेसाठी आपल्याला खेड्यावरून 50-50 किलोमीटर लोहा असो, सिमेंट होतो, वाहतूक करण्याकरता यावं लागतं. परंतु हे असं का मतभेदभाव की शहराच्या लोकांना 2.5 लाख रुपये आणि ग्रामीणच्या भागांना ग्रामीणच्या लोकांना 1.25 लाख रुपये. तर हे तफावत दूर करण्याकरता आपल्याला एक सक्षम उमेदवाराची गरज होती, म्हणून या प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिनेश बुब हा संसदमध्ये जाईल आणि या भागातील ज्या काही आपल्या अडीअडचणी आणि ह्या जसं ग्रामीण भागात 50 लिटर पाणी आणि शहरी भागात 150 लिटर पाणी, मग पाण्यातसुद्धा भेद करून ठेवलेला आहे. आपल्या घरी जनावर आहे, गाय आहे, बकरी आहे, म्हैस आहे, त्यालासुद्धा आपण त्या पाण्यातून 50 लिटरमधून आपण त्यांची ताण भागवतो आणि शहरामध्ये माणसं तेच पण 150 लिटर पाणी. हे तफावत दूर व्हावी या दृष्टिकोनातून एक सक्षम कार्यकर्ता आपल्याला दिल्लीच्या सरकारमध्ये पाठवण्याकरता गरज वाटत आहे, म्हणून त्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. एक कार्यकर्ता दिल्लीला पाठवायचा जो शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न मांडणार आणि या मेळघाटामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या मेळघाट रायगड प्रोजेक्टमुळे आहे. रस्त्याचे विषय असो, पाण्याचे विषय असो, असे गंभीर विषय अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हे विषय पार पाडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिनेश बुबच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जाणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे मांडणार, अशी प्रतिक्रिया गजानन येवले यांनी व्यक्त केली आहे. मी कॅमेरा पर्सन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, मेळघाट. विशेष म्हणजे धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गडी सर्कलचा संपूर्ण पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला राहणार, या प्रकारचे मत व्यक्त केलं. एकूणच बच्चू कडू यांचा झंझावती दौरा होता याची सांगता टेंभुर्सोना येथे होणार असून शनिवारी सायंकाळी 6 वाजता नंतर अमरावती शहरात 4 सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे.